गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सेवादास जगदंबा माई श्री गणेशाय नमः। सरस्वतीये नमः। भगवते वासुदेवाय नमः। श्री जगदंबे नमो नमो। जय जय जगदंबिके अंबिके महामाये त्रिगुणात्मके परम मंगले जगच्चालके मूल मातृके नमो नमो। आदिमाये नमो नमो। जगन्नायके नमो नमो। प्रणवरूपिणी नमो 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 तुझ शिवप्रिये। हिमनग दुहिते शिवे गौरी महिषासुरमर्दिनी कुमारी त्रिपुरारी सुंदरीश्वरी जय जगदंबे नमोस्तुते। शिवे मृडाणी विघ्नेश्वरी शुंभ निशुंभातंके भास्करी महामाये कैलासेश्वरी कार्यारंभी नमोस्तुते। परम पावने परमानंदे जगत पालके जगदानंदे जगदाकुर कंदिकांदे आनंदानंदे नमोस्तुते। मागील प्रसंगी गतकथार्थ सेवक बोले जगदंबेस जाऊ सत्वरी स्वर्गलोकात न्यायदानाते मागावया। त्रैलोकीच्या नारी समस्त जगदंबेचे रूप साक्षात योजू प्रपंची कवणाप्रत पुसू जाओ नि स्वर्गलोकी। लारे रे द्याय रे माई प्रभू सेवादास महाराज रिताणी कज जगदंबाना हे भवानी आपणो ही न्यावक लागो आपण स्वर्गेनले जावा आणि इंद्रदेवेन लागो ही विचारा की नारी रूपे रे माई प्रत्यक्ष कोण जगदंबारो अंशच प्रत्येक नारी रे माई कोण जगदंबा संचरीच आणि मन वाया करे सारू। आज कुणस नारी विय मारे सारू कुणस नारी विय देवराज इंद्र प्रभुती तैसे सद्गुरु बृहस्पती तया पुसोनी शास्त्र नीती उपरी विवाह करू तेथे। देवराज इंद्र आणि बृहस्पतीने विचारताणिक लागो शास्त्र नीतीने अनुसरण जर लागो मार योग्य विवाह विय तुम वाया करेन तयार छु। ऐकोनी आयशा वचनी संतोषली चित्ती भवानी म्हणे सेवका चालये क्षणी दावितो तुझ स्वर्गलोक। प्रभू सेवादास महाराज अनुकेर बात माता जगदंबा अतिशय आनंद वेगवाने केला घे सेवक जल्दी तयारी कर लागो मतून स्वर्ग दकाळूचू। उपरी आपुल्या तिघ्या बंधुसी तैसे भजनी मंडळासी निकट पाचारुणी सकळासी गुज समजता सांगितले। पुरे नंतर प्रभू सेवादास महाराज हापा बधूपुरा आणि भजनी मंडळ कनबलात आणि काही कच म्हणे चालिलो स्वर्गधामाते मागे रक्षावे मम देहाते स्पर्श नारीचा मम देहाते होता नासेल कार्य सारे। हे बंधू मग न्याय सारूक लागो स्वर्गेन जारोचू जगदंबा रे सोपते रे माई परंतु मारो देहक लागो मग તમારે તાબે મર કાઢન જાઉં છું। આખીરે મય તેલ ગાલતાણી એનું રક્ષણ કરજો જેને કારણ કોઈ નારી એનો સ્પર્શ ન કરે। અહીં જર लागो नारी रो स्पर्श मारे देहने वेजाय तो सारी कामना जाय। देव सबेसी न्याय करोनी जड करीमी येतो परतुनी परी घालोनी तेल लोचनी देह रक्षावा यथास्थित। देवेंद्र रे सबारे माई न्याया टोकताणी
मैं परत कलागो जल्दी आऊं जो ओते ताणु तम कलागो मारे कुड़ीना मारे देहना आखिरे में तेल गालताणी एर रक्षण करजो। आज वरी हा देह पवित्र ठेविला मी आहे सर्वत्र विघ्न येऊनी केला पवित्र पुन्हा प्रवेश नेम नव्हे तिथे। आजे ताणु मारो ई देह मा पवित्र रकाड मेलो छू आणि जर एकाधिक लागो अघटित प्रसंग आवगो विघ्न जर आवगो आणि ई देह जर लागो अपवित्र वेगो तो पुन्हा मारो आत्मा एरेमय प्रवेश करे वाळो छीचा। वचन देवीचे अपमानुनी चालिलो मी स्वर्ग भुवनी मनी कोपली से भवानी गोडी वरी वरी दावी तसे। ए हापा सुरुवातीन तो लागो मग भवानी अपमान कीधो छू परंतु लागो आबा मारे सोबत आहे तयार वेगीच ओरो प्रेम लागो निवळ मन दर्शनीय अधिकारोच माहिती लागो न मारे ऊपर अतिशय कोप छ तरीक लागो तम सावध रेताणी जाओनिया स्वर्ग लोकी आला परतोनी मृत्यू लोकी ऐसे घडले नाही भूलोकी गोष्ट अंतरी विसरू नका। हे बंधू स्वर्गेने जायर नंतर आजे ताव कोई परत आवगेच करताने सामान्य सुद्धा ऐकून किंवा अशी घटना घडी कोणचक लागो तरी पण यथाचित रेताणी तम सावधान रो। ये भवानी लागो भरोसो छईचा योजोनिया कपट युक्ती देवी भ्रष्ट विल देहा प्रती सावध राहुनिया समस्ती देह रक्षावा क्षणोक्षणी। जगदंबा एकांदी कपट युक्ती रचताणी लागो मारे देहन भ्रष्ट करे प्रयत्न करिय परंतु लागो तम सावध रेताणी वेळोवेळी लागो मार देह रक्षण करजो। नरळ उपरी सेवका वदे भवानी आता चलावे स्वर्ग भुवनी योग क्रियेने सेवकानी प्राण आपुला काढिलास। जगदंबा माई आणि ओरे नंतर माता जगदंबार के अनुसार प्रभु सेवादास महाराज योग क्रिया रहती ये देहरे माहिती आत्मा काढली दो अमृता पासूनी उत्पन्न कडुनिंबाचा वृक्ष पावन तया माझारी देह ठेवून करीती रक्षण मिलोनिया। आणि नश्वर देह रे माहिती आत्मा निकळ जायर बाद प्रभु सेवादास महाराज रो धड लिंबेरे पाने माई पडो होतो आणि और चहूबाजूती बेस्ताणी बंजारा भाई रक्षण कर रहे थे और इकडे भवानी सेवकास गेली घेऊनी स्वर्गधामास निराळ मार्गे सेवादास हे बी सांगती जात सुखे। एवढी माता जगदंबा प्रभु सेवादास महाराजांना वेगळे मार्गे ती स्वर्गधामेले जारी नेऊनिया इंद्र सभेत उभे राहती देवी सेवक इंद्र सभेचे थोर महत्व ग्रंथी वर्णावे कोठवरी आणि ले जाताणी इंद्र रे सभामले जाण हो प्रकार दिनी अतिशय सुशोभित आस इंद्रेर सभारा अवलोकुनी इंद्रपुरीसे मती गुंगली सेवकाची हिरे रत्ने चोही बाजूसी दिसती विखुरले ठाई ठाई। आणि ओ इंद्रपुरी इंद्रसभान देखताणी पाया गुंग वेगो
चारी वड़ी ती हीरा रत्न जड़ित से विखुर रहते ठीक ठिकाने पर। इंद्र सभेचे करिता वर्णन कुंठित मती होई पूर्ण अल्पमतीने करितो लेखन आदरावे श्रोते जनी। विश्वकर्मा ब्रह्मावतार त्याने निर्मिली सभा सुंदर अवलोकिता नाही समग्र धुंडित आहे त्रिभुवन। विश्वकर्मा ब्रह्मेरो अवतार उये सभा निर्माण किदो आणि उस सभा त्रिभुवनेरमय अन्य कतीचेचा सभा रचिली तये समयी अष्ट आय साधिले मही। अष्ट दिरुपाळ जे सर्वही मूळ पायी स्थापियले। आणि जे ठिकाणी परी सजाच सभाच आईमयी जो कोण रक्षण करलीच द्वारे रे ऊपर विद्रुम शिळा वर्णा रक्त तेने पाया भरला समस्त। स्फटिक शिळासी भ्रवस्त त्याची पोवळी लखलखिती आणि से काचे सरेक भाटाती जकोणेरो पाया रचोह्योर शोभती सप्तरंगी पाषाण झळकताती चक्रे आतून आत बाहेर दीप्तिमान पाहता जन विस्मित पै। आणि सात रंगेरी भाटा अतिशय शोभिवंतर ओरेमाई जगोण चेहरा सुद्धा दिखात होतो। इंद्र निळाचे थोर हस्ती दंत हिऱ्याचे वरी शोभती तरी स्थापोनिया हस्ती वरती मंडप रचिला। इंद्रे जे मोठे मोठे हत्तीच हत्तीरे दातेम जो कोण हिरार माळ आणि वो जो कोण द्वारे रे ऊपर द्वारपाळ करता आणि उंदरे ऊपर मंडप अखंड सुवर्णाचे तुळवट मणिकांचे दांडे सुबट गरुड पाचूच्या किलच्या सदर अभेदपणे जडिल्या आणि पूर्ण सुवर्णेरो छतर माणिक मोतीर जो कोण झालर धन्य विश्वकर्माची करणी पाचूचे खग वदती क्षणी मयूर नाचती निर्भयपणी पुतळ्या नाचती ठाई ठाई। धन्य तो विश्वकर्मेर करणी मोर ठीक ठिकाणे पर नाच गायन कर रही मूर्ती सुद्धा नाच जडिले मणी स्तमंतक वाटे उगवले द्वादशांक रजनी दिवस पाहणारास आठवेना कदा काळी। रा काही तेजोमय सवार ओ सवारे में जाय पर रात्र आणि दने सुद्धा विसर पड जावा। रत्न पुतळे स्वये बोलती येणाऱ्यासी बैसविती निर्जीव चित्रे गाती नाचती पाहता लज्जित देवांगना। आणि रत्नजडीत जे पुतळार ओ स्वतः मुखेती बोल आय जाय वाळे लोकुर स्वागत कर निर्जीव चित्र की नाच गायन कर देकेवा सुद्धा लज्जित वे जाओ ठिकाणे पर। नीळ रत्नाचे शोभे वैकुंठ शोभे हिऱ्याचे कैलास पीठ पुष्कराजाचे शोभे वरिष्ठ ब्रह्मसदन ते जाळपै। अतळ सुतळ आणि वितळ महातळ तळातळ पाताळ सातवे तेर सातळ लोकासहित रेखियले। जे सात तळच अतळ सुतळ आणि वितळ महातळ तळातळ आणि पाताळ आणि सातो रसातळ येसे ओरे ठिकाणे परच। स्वप्तदीप आणि नवखडे 56 देश रेखिले प्रचंडे सप्तसागर तिथे उदंडे लखलखीत रेखियली। 7 प्रकारे दिवा नवरंगेर खडा 56 देशेर जो प्रचंड असो राज्य आणि ओ ठिकाण पर 7 सागर समुद्र स्फटिक भूमी अवलोकुनी प्रेक्षक लज्जित होती मनी। जीवन जेथे नये दिसोनी वस्त्रे भिजती तै ठाई। पूर्ण जमीन काचे सरीक ओरे मैं चित्र दिखायन लग जावा। आणि जे ठिकाणी पर पाणी रो भासव ओ ठिकाण पाणी कोणी र अशी विश्वकर्मा करणी र इंद्र सभारे मै हिरियांची कवाडे चौखडी
झाकली न कळती उघडी प्रवेशता संशय पाठी हस्ते करोनी चाच पिती. आणि जे ठिकाण दरवाजाचं करताना वाट ओत दरवाजा कोणी र एखादी आंधळे माणसे नाही जो कोण माणसं होत हात लगात आणि देखणू लाग की खरोखर दरवाजो कोण सोच तडागीचे मकळ कमळास प्रत्यक्षची बरला सुवास वरी निळयाचे भ्रमर खास रुजी घालती एक सरे. त्रिभुवन सौंदर्य एक झाले इंद्र सभेवरी सर्व होतिले जेणे सभे ते विलोकिले तेणे देखिले ब्रह्मांडची. आणि जे काही सभान देखताना यायचं पूर्ण ब्रह्मांड देखली तो असो भासवच. सकळ रत्ना एक वटोन वाटे घडिले सिंहासन सहस्र विंचूचे तेज पूर्ण दिसे होतिले ते ठाई. वरती विराजे सचिनाथ देवांगना करीती नृत्य यक्ष किन्नर गाती समर्थ शोभाती तिची काय वर्णू. आणि रत्नजडित असे सिंहासने रूपर इंद्रदेव बेस आणि उपरती नागदेवता कोण छाया कर सभे माझारी जाता भले चंदन ठाई ठाई विकुरले सुगंधित पुष्पानी रेखिले मार्ग कडेने दोन्ही भागी. आणि जे सभारेमय जायरो मार्ग छ दोई ठिकाणी ती दोई मार्गे तिचं कोण चंदन विखुरतो फुलपुष्पेर झाड जिकडे विलो किती कोणी जाई तिकडे चित्त जडोने क्षुधा तृषात याची हरोणी दिवस रजनी आठविना. जे जे काही नयने ती दिकाव व आता नयनरम्य स्थळ र की माणसेन दिवस आणि रात्रेनु सुद्धा भान नव. स्वर्ग मृत्यू पाताळ शोधिता इंद्रा सम नाही वार्ता विश्वकर्मा समरचियता नसे शोधिता भूमंडळी. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ त्रिलोके रोजेरे शोध किदे आपण तो इंद्रेरे सभाश्री को दुसरो ठिकाण कधी छेचा आणि ये रचना करे हो विश्वकर्मा. अवलोकुनी इंद्र सभेत विस्मित झाले सेवादास वाटे हरिले शुद्ध बुद्धीस भवानीने मग जागविले. प्रभू सेवादास महाराज हे सभान देखताने गुंग वेगो माता जगदंबा होऊन सावध किती आणि केला म्हणे सेवकालो इथ साधावया पुला कार्यार्थ म्हणे झालिया मनोरथ उपरी विलो की डोळाभरी. हे सेवक आपण क्लागो या ठिकाणी पर कोणसे कामे सुरू व्हायचा सुरुवातीन क्लागो आपण काम पूर्ण करला आणि वरे नंतर क्लागो तू आकी भरतानी सभान देख तव पाहोनी भवानीस इंद्र पाचारी उभयंतास म्हणे भूमीचे मानवास केवी आली सगेऊनिया. आणि इंद्र सभारेमय प्रवेश वेगो प्रभू सेवादास महाराज आणि माता भवानी रो आणि हे दोन देखते बरोबर इंद्रदेव के लागो हे जगदंबा हे जगत जननी लागो हे मृत्यू लोक रे मानवेना कोणसे कारण ती तू आतलायची ती नातलायरो कारण काय. बोले भवानी सेवादास बोले भवानी देवेंद्रास सेवादास हा शिवाचा अंश उदया उद्धराया हीन दिनास प्रगट झाला भूमीवरी. मृत्यू लोकीची नाही वस्त कैलासीची आहे प्रत्यक्ष शंकराचा आहे प्रेषित आला भेटाया येथवरी. हे देवेंद्रा सेवादासी प्रत्यक्ष शिवशंकरे वंशच दिन दुबळे लोकुर उद्धार करे सारूक लागो बंजारा समाजन अवतार लिदोच ही काय मृत्यू लोकुरु मानव छेचा ही कैलासेरो प्रत्यक्ष शंकर भगवानच आणि इक लागो आता भेट देण्याचं
सन्मानुनी इंद्रे तयासी बैसविले आसनासी त्याची परी भवानीसी आसनासी बैसविले. प्रभू सेवादास महाराज आदर सत्कार करण आणि वोच प्रकार माता भवानी आदर सत्कार करतानी दोन बेसीन आदर आसन देनाको आणि वरे नंतर उपरी पुसिले सेवकाते आले उभयंता केवी येथे सेवक सांगे देवेंद्राते न्यायामुचा येथे करा. देवेरो राजा इंद्ररेन पूजे लागो हे सेवक तो जगदंबा कोणसे कारण ती आतले नाही तो नकलावे स्वर्ग लोक मायरो कारण काही. प्रभु सेवादास महाराज कसे हे देवेंद्रा हमारो कलागो एक न्याय छ आणि ये न्याय रो निवाळा करे सरुक लागो हम तारीख न्यायचा. कैलासनाथाचा मी अंश आलो भुवरी दिनो द्वारास पाळोनिया ब्रह्मचर्यास आपुले व्रता चालवितो. हे देवेंद्रा सचिनाथ म शंकर रो प्रत्यक्ष अवतार छु दिन दुबळे लोक रुक लागो उद्धार करे सारू अवतार लीधो छु आणि आजे ताणूक लागो मारो ब्रह्मचर्य व्रत म आचरण करतो चलो आरू छु. परंतु नेमी यला व्रता सत्यव्रतास जागलो मी आजपर्यंत काय चुकले अमुचे आत सांगा समस्त मज लागुनी. हे सचिनाथा मक लागो मार नियमे प्रमाण ब्रह्मचर्य व्रतेर आचरण करतो चलो आरो छु. एरे माय हाती आबे ताळो चूक कोणी किदो छु आणि मारो काही चुकोक लागो. भवानीचे वाटते मनी भक्ती माझी आदरोनी लक्ष देऊनी या वचनी प्रपंचकारी व्हावेरत. पण ही बात लागो हे भवानीन पटरी कोणी येरो मनोगत छक लागो की प्रपंच कार्य मै लीन वेजो. माझे व्रतासी आचवोनी हिचे मना परिवर्तू जनी मूळ कार्यासी विवर्जुनी कार्य भलते चिकरू कैसा. हे सचिनाता इंद्रदेवा मारो मनोरक्षक लागो की मारो स्वतारो जे कार्य छ मारो मनोगत जे छ किमान मारो ब्रह्मचर्य व्रत छोडेर छीचा एरो त्याग करे छीचा आणि लागो मार कार्य सोडतानी म येरे मने ती जर वागो तो लागो मार भलो विय काही. जरी त्यागिले अवतार कृत्य जाहलो मी प्रपंचरत शाप देईल हिमनकांत कष्ट भोगुमी जन्मभरी. आणि एरकेनुसार मजर लागो वात मान लीधो प्रपंच जर करेन लगो तो परमेश्वर लागो मन माफी करे वाळो छीचा. आदरावी हिची वचनोक्ती यास्तव जाचिले नाना रीती फिरविले मजरा नावनासी दुःख दाविले वर्णवेना. हे इंद्र देवता येर वात म मानीच्या करता लागो अतिशय नाना प्रकारे योजना केली मन रानोनी भटकेन लगाई. असह्य आसो दुःख दिनी लागो दुखेरो वर्णन सुद्धा करतो ऐनी. आता मागुती पडली ध्यानी सांगे विवाहित होई क्षणी दारी प्रपंच आचरोनी ब्रह्मचार्या ते त्याजोनिया. आणि या बाजी पुन्हा मारे लाड लागीच की तू जल्दी विवाहित वेजो प्रपंच कार्य करेन लगजो तार ब्रह्मचर्या व्रत छोड़ द. त्यागावया ब्रह्मचर्यास नाही अमुचे मनोगत अमंगळ हा अवघा प्रपंच सांगा कैसा आदरावा. हे इंद्र देवता ब्रह्मचर्य व्रत सोडता लागो प्रपंच कार्य करेन मारो मन धावेनी. नाही घडले अनुष्ठान पूजा पाठाचे नाही ज्ञान यज्ञ यागाते थोर पुण्य नाही घडले मजला गुणी. मग काही लागो जप तप कोणी किदोचू पूजा पाठेरो मन ज्ञान छीचा यज्ञ याग सुद्धा कोणी किदोचू. ऐशा समयी सांगे भवानी संसाराची लागे क्षणी ब्रह्मचर्या ते आचरोनी वय उलटोनी सर्व गेले. आणि ये समय रे माई
ज्वालामुखी केरीज लागो तू संसार कर, तार ब्रह्मचर्य व्रत सोड द. मारतोक लागो वय जाय नि दिकारोच. आता करोनी प्रपंचासी, दाऊ फजिती सर्व लोकासी. लोक देखोनिया हासती, शेण मारिती अंगावरी. आणि समय रे माई मजर प्रपंच करेन लगो, तो सारी लोक लागो मारो उपहास करिय, निंदा करिय. गोबरे तिक लागो मारे ऊपर वर्षाव करिय. ऐकोनिया ऐसे वचन, इंद्र बोले तया लागून. प्रपंच लटिकाए संपूर्ण, ब्रह्मचर्यासी श्रेष्ठ जगी. सेवादास महाराज. देवेरो राजा इंद्र ताणिकच प्रभू सेवादास महाराजांनी हे सेवक तू केरो जो कोण वाद अगदी बरोबर छ. प्रपंच ही लटिका व्यवहार छ आणि शेती श्रेष्ठ जरवी एक लागो तू ब्रह्मचर्यारो व्रत छ. ब्रह्मचर्य जयाने पाळिले, सार्थकतयाने सर्व केले. येर व्यर्थची भ्रष्ट जाहले, सयज यमाचे पाहुणे ते. जे ब्रह्मचर्य आचरण किदोच कोरोक लागो पूर्ण जीवनेरो सार्थक वेगो, नाहीतरी लागो जे प्रपंची लोकूर से भ्रष्ट वेगेच लागो आणि शेवटी यमेर पाहुणावे जावच. वदे सुरपती भवानीसी, आलय अयाला आशिया नाही कशाची. त्यागी विरागी, त्यागी विरागी आहे वृत्ती, शक्तिशाली मानवा. हे भवानी ज्वालामुखी एरक लागो अतिशय त्यागी आसवृत्तीच. एन कुळशी वाते राशाचीचा. नारी अवघ्या माते समान, याचे करावे कैसे लग्न. प्रपंच कोणा संगे करून, याने जनरीती दाखवावी. हे जगन्माता ही पूर्ण नारी नक लागो माता समजच. आणि पूर्ण नारी जर येरी माता छ, तो ही प्रपंच कोणसे नारी रे सोबत कर. बोले भवानी याच प्रती, कन्या अर्पिते देवलोकाची. उपरी याचे नियमा प्रती, केवी अडकाठी सांगा. हे देवेंद्रा ही मृत्यू लोकुरमायशे नारीक लागो एर माता भिन्नच. करताणिक लागो मैन स्वर्ग लोकुमाई लायचू. स्वर्गेर लागो अप्सरा तियरो वाया लगायर छ. आता तो काही अडकाठी छेचा नी. बोले त्यावरी सचिनायक, असो नारीची जात एक. देवलोकीची असो प्रत्यक्ष, अथवा असो भूलोकीची. सेवादास महाराज. हे जगदंबा तारकेनुसार मृत्यू लोकुरी नारी जर लागो एरी माता भिन लागच, तो स्वर्ग लोकुरी नारीक लागो एकच. नारी जात मुळे रे माई एक छ. स्वर्गेर हो अथवा लागो मृत्यू लोकुर, येरे माई काही भेद छेचा. पुरुष अवघी एक जात, तैसी नारीची जात एक. वर्णावर्णाचे नाही गणित, लोक परलोकी भेद नाही. पुरुषेर जे प्रमाणक लागो एक जात छ, ओज प्रमाण नारी सुद्धा जात एकच छ. उमाईक लागो जाती भेदेरो, काळे गोरेरो काही गणित छेचा. उक लागो मृत्यू लोकुर हो अथवा स्वर्ग लोकुर, एरे माई काही भेद छेचा. स्त्री पुरुष या जाती दोन, विधी निर्मित तिन्ही लोकी. यास्तव एकची नारी जाती, विधी निर्मित तिन्ही लोकी. हे माता जगदंबा, ब्रह्म जे निर्माण करायचं लागो फक्त इद्दीच जातेर उत्पत्ती करायचं पुरुष आणि स्त्री. एने माईक लागो जात पात, स्वर्ग मृत्यू पाताळेरो भेद रेनी. उन्हारीक लागो स्वर्गेरो अथवा मृत्यू लोकुर, जात फक्त दिच्छ. म्हणवितो जो ब्रह्मचारी, माते समत्या सर्व नारी. त्याने राहो निवृत्ताचारी, योग्य आपुला त्याजू नये. हे जगदंबा, स्वतः ब्रह्मचारी करताना केरारोच
सर्व नारी रूप लागो न माता बहिणे समांच तूक लागो ओरो व्रतेर भंग मत कर आणि ओरो ही ब्रह्मचर्य व्रत पूर्ण वेचाया ईक लागो तार बी मनोकामना रकार नारी अवघ्या माते समान तया लग्नाचे नाही कारण बळे कुणाचे बरी पडून सत्य आपुले सोडू नये. हे माता सेवादास महाराज रेताणिकच शचीनाथ इंद्रदेवा हे सेवक तो न पूर्ण नारीक लागो माता बहिणे समांच विनाकारण लागो केरी जबरदस्तीन बळी मत पड आणि तारोक लागो सत्येरो मार्ग सोड मत. बोले देवेंद्र भवानीसी निरीच्छ निरामय याची वृत्ती याची गुंतवू नको प्रकंची जीवन मुक्त हा आणि निर्मळ निरामय रासो वृत्तीचक लागो येणे विनाकारण तू प्रपंच रे माई गुतामत ही सदाक लागो जीवन मुक्त छ अमरच याचा करू नको व्रतभंग सदाचारी हासे अभंग साय करुणी यथा सांग अढळपदासी बैसवावे. ज्वालामुखी एरो तुक लागो व्रतभंग मत कर ई अभंग चक लागो एरे माई भंग पडे ओळखीचा आणि तुक लागो एरे व्रतेन पूर्ण जायचाय करताणिक लागो तू वन सहाय्य कर आणि शेवटी मोक्षेनले जाण बसारक लागो. साधकासी छळता वृथा आत्मभेद होई तत्वता प्रतिक्रिया याची वृथा न जायची कदा काळी. हे माता विनाकारण भक्तेर जर छळ किदे तोक लागो मन दुराव जावच एर प्रतिक्रियाक लागो उलटी वच. गायत्रीसी हासे भगवती प्रतिक्रिया जाहली उलटी जन्म पावली मृत्युलोकी पाचपतीची नारी झाली. जगदंबा रेताणिकच हे देवेंद्रा प्रतिक्रिया तोकला खरोखर उलटी वच. द्रौपदीक लागो मृत्यू लोकमय जन्मे नाही आणि 5 पतीरिक लागो नारी हुई. बालपणी सीता सुंदरी संख्या सवे क्रीडे कांतारी छळिली पोपटाचे अंतुरी तिने देहची त्यागीला. सानपणे रे मै सीता माता और सवंगडी रे सोबत सोपतणे रे सोपते मै जेवेळेस रमरीती बगीचा रे माई आणि वो एक मिठ्ठूर छळ किती तो ओरे छळेती सुद्धा लागो ओरो देह त्याग दिनी. याची प्रतिक्रिया होता दशक धरे हरली सीता प्रपंच वगा गेला वृथा रामवियोग जन्मभरी. आणि वर प्रतिक्रिया स्वीक लागो की रावण चोरन झल्ले गो पूर्ण आयुष्य लागो येन पतिरे वियोगे में गुजारेर काम पडो. ऐसे दाखले पाहू जाता ग्रंथहीन पुरे वर्णिता सांगावयाचे मूळ आता वृथा कुणासी त्रासू नये. हे भवानी असे बरेचसे असे पुरावाच विनाकारण लागो तू तारे भक्तेन त्रास मत. बोले देवेंद्र सेवकास सत्यची तू ईश्वरांस अभंग वृत्ती तुझी निर्दोष जाई सत्वरी मंदिरासी. जगदंबा माई इंद्रदेव रे ताणी के लागो हे सेवक खरोखर लागो तू ईश्वरेरो अंशची तार वृत्ती अभंग छ आणि तूक लागो अतिशय निर्दोषी. तुची तूक लागो सेवक परत तारे मंदिरे न चलो जो घर चलो जो. न्यायत राजू सत्याकडे असे झुकलेलेस तुझ्याकडे भवानीने वृथा छळिले राग तयाचा मानू नको. हे सेवक न्यायरो तराजूक लागो सत्य सामू झुकगोच जरीक लागो तो न भवानी त्रास दिनी वियत ओरो रागमत मान तूक लागो श्रेष्ठची. परी कोणाचे विश्वासात नको या पुढे राहू किंचित विश्वासाने होईल घात विचार याचा धरी मनी. परंतु सेवक केरी ऊपर विश्वास मत रखाडेस विश्वास एम लागो धोको वेसरी प्रसंग छ विश्वासघात विजाया एरे सारूक लागो सावध रेस.
आता सेवका नको उशीर, गृहा लागे जाई सत्वर, नाही तरी अनर्थ घोर होईल से वाटत से. हे सेवक, जल्दी लागो, घर जायला तयारी कर. आता लागो जास्त वेळ खर्च मत कर, आणि जास्त वेळ जर लागो तू आता लगायो तो मनक लागो जर से घडी बरोबर कोणी दिकारी अनर्थ वेसरी को प्रसंग दिकारोच. आतास उपरी बोले भवानीसी, भक्त आपुलानी घरासी, सहाय्य करोनी सत्कार्यासी, योग सेवटाने त्याचा. इंद्रदेव रिताणी के लागो ज्वालामुखीने, हे जगदंबा तारो भक्ते रोक लागो सत्तेरो तराजू झुकगोच, आणि तुझी तोक लागो तारे भक्तेना परत घरले जो. आणि और ब्रह्मचर्य व्रत शेवट जावा करता एक लागो तार यथाशक्ती मदत करवो ना. ओरे नंतर मग वंदोनी देवेंद्रासी, सेवक निगे मृत्यू लोकासी, संगे चालिले से भगवती देवरायासी पुसोनिया. सेवादास महाराज की जय. आणि इंद्र रे सभारे माई न्याय निवाडावे जाहीर बात. प्रभू सेवादास महाराज इंद्रदेवेनं साष्टांग नमस्कार करली दो, आणि के लागो भवानीनं चालक लागो माता मन परत जाहीर छ. मार बंजारा बांधो मार वाट देख रे विय, ओळे पर काही घडच. चित्ती म्हणे मानव सोनी, अपमानिले मजला गुणी, स्वर्ग लोकी जय पावोनी, चालिला से मृत्यू लोकी. कपट वासना उद्भोगी, जगदंबान वाटे लागो एक मृत्यू लोकुरो साधा मानव वेताणी. स्वर्ग लोकुरे मैक लागो विजय मळा लिदो, आणि स्वर्ग लोकुती परत लागो मृत्यू लोकून झालो जारोच. ऐसे रजो गुणी व्यापिता, मावळली से सत्य वार्ता, विवेक मावळोनी सर्वथा क्रोध तेथे उफाळला. कपट वासना तयार वेगी जगदंबार, आणि वो एकदम क्रोधित वेगी सेवादास महाराज रे ऊपर. म्हणे यापुढे आपुली सत्ता, अल्पहीन चाले तत्वता, इंद्रापुढे पावला मान्यता, महत्व याचे वाढले से. जगदंबान वाटे लागो इंद्र रे मुंडांग सुद्धा लागो इंद्र सभारे माई श्रेष्ठ वेगो. येरे अंगक लागो मार सुद्धा सत्ता चाले देवाळू छीचा, मारे पेक्षा ही श्रेष्ठ वे जाय वरिष्ठ वे जाय. ऐसे क्षुद्र विचार अंतरी, भवानीचे ता झडकरी, क्रूर देवत से विचारी, क्षणे झाले क्रोधावश. आज कपट वासना उद्भवगी, आणि माता ऋषे मावगी आणि कैलाक. अब ये रोक लागो अपने कहीं न कहीं तरी विलास करणू लाग्या. ई देवतेनं देवात भक्तेनं तारेवाळ जगदंबा ओवळे पर असो क्रूर वेगी कपटी वेगी सेवादास महाराज रे ऊपर. मग देवीने माया केली, दोन स्वरूपे सये नटली, स्वये सेवका सवे चालली, आली भुवरी दुसऱ्या रूपे. काही कपट युक्ती किती ज्वालामुखी, स्वतः दी रूप लिदी. एके रूपे तिचं कोण प्रभू सेवादास महाराज रे सोपतेम चालरी, आणि दुसरो रूप लेताणी मृत्यू लोकुरमय आवगे. इकडे सेवक बंधू समस्त, मिळून या रक्षिती प्रेत, म्हणती आता येती सेवक, गोष्टी स्वर्गीच्या सांगेल पै. एवढी पूर्ण बंजारा बांधव प्रभू सेवादास महाराज बंधू वर्ग. आखिरे माई तेल नागता जो कोण प्रभू सेवादास महाराज कुडीन जतन करे ते. आणि दुसरो दन उजाड जाहीर बात सेना अपेक्षा बळाव गीती
कि आज कलागो प्रभु सेवादास महाराज स्वर्गेती आया। अपने कलागो पूर्ण स्वर्गेरी किस्सा किया कौन से प्रकार थी न्याय हुयो इकलागो केन बताया। आतुरता थी जो कौन प्रभु सेवादास महाराज आयर वाट देख रहे थे उसे समय रे पर सेवक गेले स्वर्ग लोकासी विदित होते समस्तासी वर्तमान हे धर्मिणीसी नाही कोणी जाणविले। प्रभु सेवादास महाराज न्याय रे सारू स्वर्गे न गोचई से न कल्पनार परंतु माता धर्मिणी न कोई केते कोणी कोण तिळभर कल्पना नर माऊलीची माया पार मातारीसी होई कहर वियोगाने तिचे अंतर दुभंगले वाटतसे। मातार माया फार वेगळी रच आणि जे वेळे पर हा स्वार्था मातान मालम वेगो तो ओरे अंत करणे रे माई कहर पड जावच ओ प्रकार काही कपट युक्ती किती भवानी म्हणून आहे वर्तमान गुप्त ठेविले असे जाणून भवानीने न्यून पाहून गाव घातला तै ठाई। माता धर्मिणी जर सुरुवातीन कल्पना दिने वेते तो ही शांत न रे वाड्र सारी कहर पड जा वाड्र करतानी ओन मुद्दाम कोई कळे कोणी दिने ते आणि अंतर्यामी जगदंबा जाण लीधी आणि जे ठिकाणे पर प्रभु सेवादास महाराज नाजूक नडी पकडली ती धरोनिया अन्य रूपासी गुज बोलिली मातारिसी म्हणे सेवक गेले निज धामासी स्वये गेला से निगोनिया। एक डोकरी रो वेशले ताणी माता धर्मिणी कंदान के लागे हे धर्मिणी तारो सेवक लागो निज धामे न चलोगो तो न काही और कल्पना छ काही मिळवनिया सर्वजन कपट योजिले असे पूर्ण नाही कतिले तुझ लागुन कवण्यार्थे आठवेना। हे धर्मिणी ई वात लागो सेरी जनतान मालम छ पण लागो तो न ई वात के कोणी कपडा मोठो कपट रचेचक लागो तारे बरोबर आणि तो न के न कारण तरी काही विय वर्तमान हे होता श्रुत धर्मिणीसी वाटे अनृत म्हणे सोडोनिया मजप्रत एकलाची जाई कैसा। सुरुवातीनं धर्मिणीने खोटवात लागे उकेला मारो सेवक लागो मन एकलेन सोडतानी कदापि जावळो जैचा तू काहीतरी केली चिक लागो वचन तयाने दिले सर्वासी मोक्ष देईन सकलान प्रती गेला निघोनी एकलाची कालत्रयीने घडे नाहे। हे डोगरी मारो सेवक लागो मन वचन दिनोच सेन मोक्षन ले जाईन करतानी कोच आणि लागो हमने सेन छोडतानी एकलो कुकरण काही जायो छ ई वात लागो अगदी अशक्य छ। मजसी काही न बोलता सेवक न जायची सर्वथा भासत से अनृत वार्ता लोक बोलते काही तरी। मारो सेवक लागो मन काही बोलो कोणी मार भेट सुद्धा कोणी लिधो आणि लागो अनु बारे बारे कुकरण जायो छ ई तुझे लागो वार्ता केरीची ई अजिबात खोट छ लोक लागो काहीतरी अफवा कर रहे छ। बोले भवानी तय अवसरी तुझा सेवक गेला अंबरी वार्ता सकल ही आहे खरी शंकाणु मात्र धरू नको। हे धर्मिणी तारो भायाक लागो डोली रे माई बेस्तानी गोच ई वात काही अजिबात खोटचीचा आता झडकरी चालते थे देख सत्य किंवा नृत दहन केलिया त्याचे प्रेत तुझ दिसेना कालत्रयी। हे धर्मिणी तू अब झडकरी ओठ
आणि ज्या ठिकाणी बरक लागो सेवादास महाराजेरो देह पडो वेरूच ओत जातानी लागो खरो आणि खोटो देख आणि तू जर आहे ना विलंब कितीची आणि ओ जर लागो देहेर दहन करना के तो शेवटी काही मळकोनी ऐसे देविने हातो हाती चालविले धर्मिणी प्रति उपरी धरुनिया हाती प्रेता जवळी आणली त्वरे. हे कपटी ज्वाला धर्मिणी रे हाथ पकड़तानी जे ठिकाने रे ऊपर भायार कुड़ी पड़ी थी और एक लातानी छोड़ दी नहीं होना. देखो निया सत्य वार्ता दुःखी धर्मिणी होई तत्वता मने सोडो निया वचिता गेला निगो निकोणे परी. आणि नजरे समोर भायारो मृतदेह देखतानी मातारो अंतकरण दुभंग हो आणि केलागो हे भाया तुक लागो मन न बोलता कुकरण काही छोडन चलो गो. हा पा बधू वदती तियेसी सेवक गेले इंद्र सभेसी परतोनिया येती त्वरेसी काही अनर्थ नाही झाला. हा पा बधू आणि पुरा तिनी बाई वेताणी माता धर्मिणे समोर आण उभरे ज्ञान केला गे माता भायाक लागो स्वर्गेन न्याय करिता गोच आणि काबक लागो थोडाच वेळे माई परत आहे माईचा चिंता करे श्री काही छईचा परंतु आता झडकरी येई परतोन स्पर्शू नको तया लागून समस्ताची गेले सांगून हात कोणीही लावू नका. हे आडे भाया सेन के गोचक लागो कि माब थोडा वेळ मै परत आहे माईच आणि मारे देहन कोई हात लगायर छईचा. परी धर्मिणी शोक भरित नाही ऐकिले बोला प्रत दुःखावेशे केली धावत स्पर्श केला से जाऊन या. ये हडकी बळ देना की डोकरी न हापा बधू आणि पुरा तिनी मनायर बावजूद सुद्धा मानी कोणी धर्मिणी आणि धाटी जाता आणि जो को प्रेतेना हात लगा दिनी वेळे पर काही घडो धर्मणीचा स्पर्श होताची प्रेत उडाले एकाएकी तीन वेळा कृती ऐसी करुणी पडले भूमीवरीस. स्वतः याडी राहते रोज स्पर्श होते बरोबर. प्रभु सेवादास महाराज रो मृतदेह तीन वणावे धरणी ऊपर वचकळो आणि शेवटी पाहोनिया ऐसे अघटित भ्याली धर्मिणी अंतरात हापा बधू पुरा समस्त हृदय पितिती दोन्ही हस्ते सेवादास महाराज अघटित प्रसंग अडगो. माता धर्मिणी घबरागी हापा बधू पुरा छातीમાં તો કુટતાણી રોઈલા. माते केला अनर्थ आटोपला सेवकार्यार्थ कोठोनी आली येथ विघ्न कराया या स्थळासी. हे आडी कौन से ठिकाने दिख लागो हमारे सेवके पर विघ्न लेता नहीं आओगी तो न कौन बुद्धि दिनो. आक्रंदोनी वदे धर्मिणी नारी पातली एक सदनी वार्ता सांगत से करणी सेवक गेले म्हणून या. हापा बधू पुरा मनक लागो एवा तेर कल्पना नर पण एक नारीक लागो घराई
आणि उरेन कीक लागो म्हण की तारो सेवक निज धामेंच लोगोच 3 दने और कुडी लिंबेरे पाने मै पडी वेरीच तुन काही मालम छे काही धर्मिणी भासले मज सारे विपरीत तिने आणले धरुणी हस्त आता दिसेना केवी मजप्रत गेली निघोनी कोणीकडे आणि जेवळे पर मन खोट वात वाटी ओळे पर लागो मार हात पकडली दी आणि मना हात पकडतानी लागो हाते ताऊ लांड छोडतीनी उ कपकण बाईक लागो कत छवण नजरे समोर सुद्धा दिकायनी कत चली गी बिया ऐकोनी आहे वर्तमान तिघे बंधू करीती रुदन म्हणती देवीने घात करून बंधू आमुचा मारिला तिने बाई ओळखली दे हे डाकण मारे याडीन जातानी पळतीनी आणि उन बुद्धी देतानी लागो हमारे भाई ना हमारे माहिती काढन झल्लेगीची बोले धर्मिणी तय अवसरी सर्व जगाची महामारी देवी म्हणून पूजियली परी सेवटी घात केला हे जगदंबा तो न देवी समजता लागो आज ताणू पूजते यारेचा आणि शेवटी काही लागो तू घात किती भक्ता प्रती मोक्ष दिदला सर्वा प्रती दैवताची ऐसी रीती चालत आली आजवरी देवलोक भक्तेन तारच उन संकटेवर निवारण करच आणि शेवटी लागून मोक्ष दच इक लागो दैवते रीच परी येथे घडले विपरीत भक्ता लागी फसवी दैवत भूमीवरी ऐसे विपरीत नाही घडले आजवरी आतक लागो उलटो प्रकार घडको भक्तेनक लागो देव फसावच या शोक लागो घडन सुद्धा ऐकून ये भूमी रे उपरक नाही माऊलीची माया ओखटी आले तैसे बोले मुखी केस तोडी हृदय पिटी आपटी मस्तक भूमीवरी माता धर्मिणी आक्रोश करताना लाग लटा तोड छाती मातो कुठ जमिनीर ऊपर मस्तक पटकेन लगी म्हणे सेवका आज पर्यंत आम्हा टाकोनी दुःख मोहात गेला एकटा स्वर्गाप्रत उपेक्षुनी आम्हा प्रती हे सेवक ए दुःख सागर रे माइक लागो हमने लोटतानी तू एकलो कुकरण काहीच लोगो आजवरी आपले वचन दावी आले सत्य करून आज मावरी रुसोन केवी गेला सी पुत्र राया हे बाळा आज ताणूक लागो सारी बोल खरे करतो गो आणि शेवटी लागो कोणसे प्रकारे तो रिसावगी हमने सेनक लागो हे दुःख सागरे में लोटतानीच लोगो जन्म दिदला मीच तुझ प्रती प्रती पाळिले मीच तुझसी अंती तुझला भ्रष्ट करण्याची बुद्धी दिदली भवानीने हे सेवा तो नक लागो जन्म मदिनी 9 महिना 9 दंतारो प्रतिपालन किती नानक्यातिक लागो मोठो किती तो ना आणि शेवटरे वेळे परक लागो ही भवानी मनास काही बुद्धी दिनी जेणे कारण लागो हमारे हाते दितारो देह भ्रष्ट वेगो भवानीने तुला फसवणी स्वर्गलोकी गेला भुवनी मी तुझ लागी स्पर्श करोनी झाली दोषाची भागीदार तोन पसाताणी जगदंबा स्वर्गेन लेगी आणि लागो फक्त मारो हातेरो तोन स्पर्श हुयो आणि मग पापेर भागीदार वेगीक लागो साजे नाहे जननी प्रती तैसी केली मी पाप कृती जाहली मी पुत्र घाती स्वहस्तेची पुत्र राया एके याडीने शोभेनिक लागो ही कर्तव्य
स्वतः रे बालकेरो प्राण लेरो ईश्वरामी दोषी अत्यंत पुत्र घातकी दैवत काय म्हणेल स्वर्ग लोकात सेवादास आत्मा तुझा. हे ईश्वरा अतिशय लागो मैं अपराधी छू मारे सेवकी ने मारे हाथे थी मारे अचूक लागो मैं पापी न छू. स्वर्गे रे माई मारे सेवकेरो आत्मा काई केरो यमन परमेश्वराची साक्ष देवणी सांगते तुझ सेवकामी तू गेलासी स्वर्गधामी सत्य मजला नाही श्रुत. हे सेवक ईश्वराने साक्षर काढताना कुचूक लागो की तुझे स्वर्गे न गोतो येन मन तिळभर सुद्धा कल्पना नर बाळा व्हावे तुझे मरण ऐसे होते का माझे मन परी भवानीने येऊन कपट व्यूह रचियला. ए बाळा मारे हाते ती तारो मरण वेचाय असो काही मग थोडी चित्रितीक लागो परंतु सेवा ही भवानीक लागो सारी कपट नीती ती ही कपट व्यूह रचना कितीच कोणी येवोनिया मज प्रती सुचविले होते प्रथमची तरी पाळी ही अनर्थाची नसती आली कालत्रयी. हे सेवा ये भवानी रे आंगात आणि जर लागो मन कोई थोडी बार कल्पना देना केवे तो मग कदापि लागो तारे देहन स्पर्श न करे वाढो आणि एवढा मोठो अनर्थ न घडे वाढक लागो. परी कर्म हे आहे दुस्तर नाही सुचला कोणा विचार आता वाचोनी काय भूर म्हणून भुवरी अंग टाकी. आणि ही बुद्धी केनी सुची कोणी मारे हाते तीक लागो ही महापाप घडगो सेवा अनुकेतणी माता धर्मिणी अब मज बचन कई करे वाला चूक लागो मूर्छित वेताणी पड़गी जमीने ऊपर. का घेऊनिया हाती स्वये धर्मिणी घाली मस्तकी म्हणे सेवकामी पातकी देह तुझा मी भ्रष्ट विला. हाते रे माई धूळ लेताणी माते धूळ घालून रोय लाग माता धर्मिणी आणि के लागे सेवा खरोखर लागो महापापी झुमा मारे हाती ती तार देह भ्रष्ट करणे मेलदिनी. बाळा येऊनिया धावत दुखे परतोनी जासी रडत बुद्धी चळली असे समस्त महापापिनी सेवकामी. हे सेवा एक वणाक लागो धाटो आजो ये दुःख सागर रे माईक लागो म्हणतारो दर्शन देजो सेवक मो महापापीण झू. स्वर्गलोकीच्या दिव्य खुणा आलासी घेऊन या सुजाणा आता मजवरी दैवहिना केवी मागुती भेटशील. हे सेवा स्वर्गेर लागो तू दिव्य खुणची देवेरो प्रत्यक्ष अवतार लेताणी मारे उदरेन जन्मे ना तो परंतु मारे हाती ती अघटी दास अवघड गो बाळा मनक लागो पुन्हा कना भेट दिस. आता सेवका तुझे श्रीमुख दावी एकदा पापिनीच ऐसी धर्मिणी शोकग्रस्त विसरलीचे देह भाव. हे सेव्या मला चेहराक लागो हे पापिणी कनाद काळीस कना देखे न मळिया. उचलोनी धर्मिणीसी जाती घेऊनी मंदिरासी म्हणती त्यागिल ही प्राणासी बहुअनिवार दुःख हिचे. पुरे नंतर माता धर्मिणी वटायला वाटे लागो ये रो प्राण छोड़ दे एक लागो आबा ये तो माते दी घर ले जाओ
हा बधू आक्रंदिती म्हणती सेवका मी पापी तिघे असोनी रक्षणासी घात सेवठी जाहलासे. हापा बधू आणि पुरा तिनी बाई छातू माती पिडताणी केला. हे प्रभू हम सुद्धा महापापीचा शूरवीर असे तीन बाईक लागो तार देह रक्षण करे सारूडा परंतु शेवटी तारो देह रक्षण आमाती हुयो कोणी. म्हणती बंधू आम्ही समस्त वैरी जाहलो या समयास नाही पाळिले वचनाप्रत सोधिकार जीवनाचा. तीन बाई वेताणी तार वैरी वेगेक लागो आम तार देह रक्षण किदे कोणी धिक्कार असोक लागो हमार जीवन रो. तुझा रक्षाया देह निर्मळ आम्ही अभागी ठरलो सकळ. काय सोनीत केबळ आले बलते घडोनिया. एवढा शूरवीर वेताणी तार देह रक्षण करे सारूक लागो हम अभागी ठरगे. दैव्या परी अविंदास पाणी पाजिले क्षणास आज जाहले गर्वहत नाही रक्षिला देव तुझा. हे प्रभु हमार दैवहीन हमने लागो हमारो गर्व हरण वेगो तारे देहर लागो हमने रक्षण करतो कोणी आयो. तुझा आत्मा तेथे येऊनी फिरत असेल चौबाजूनी भ्रष्ट विला देह जाणूनी जासी माघारा दुःख बरे सेवादास. हे सेवक प्रभु तारो आत्मा लागो एक कुडी ताणू आवगोविय आणि ओरे अंगक लागो एक कुडी भ्रष्ट वेगी करता आणि आता चारी वडी भटकोविय आणि शेवटी लागो परत चलोगो काही. ऐसे बोलती कळवळोनी अश्रू पाते भिजली मेदिनी म्हणती धन्य धन्य भवानी डाव साधिला गुप्त रूपे. वेगवेगळे प्रकारे आक्रोश करताना रोयला धरणी माता श्रुती बिजागी आणि केला गे खरोखर लागो धन्य भगवती. काही गुप्त रूपे ती डाव साधिक लागो. म्हणती भवानी अस्ति शक्ती वृथा मारिले बंधुसी सांग मिळाले काय तुझसी घात करो निसमस्ताचा. हे भवानी तू शक्तिशाली रस्क लागो विनाकारण मारे भाईन मार राखी आणि मारे भाईन मारे बातून काही म्हणू. आता सत्वरी द्वारी येऊन धरणे घेती तिघे जण गेली आमचा बंधू घेऊन देसी माघारा आणून या. तिन्ही बाई हाताने दरवाजे माहीत तळ ठोकतानी बेस घ्या आणि माता जगदंबान केला घे भवानी जे प्रकार लागो हमारे भाई ने चलने की थी उस प्रमाण लागो हमारो भाई हमने परत लाद. मुळा आवाज सोनिया भाव भवानी पाठी लागती हात धुवनी अंती साधीला डाव फसवणी दैवतासी न शोभे. हे जगदंबा सुरुवातीच लागो तू वरेला हात धुतानी रस आणि शेवटी लागो गुप्त रूपे ती तू डाव सदा राखी. इक लागो देव लोकून शोभेनी